नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनल वरती आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आजची रेसिपी मी इथे वांग्याची दाखवणार आहे. एक ट्रिक इथे मी दाखवणार आहे की वांग आपण कापल्यानंतर जर पाण्यामध्ये टाकलं नाही तर ते काळं पडतं. तर इथे बघा, वांग मी जवळजवळ अर्धा तास झाले कापून आणि असं मी हे ठेवलेलं आहे. तर ह्याला मी काय लावलं आणि हे कसं असं बिना पाण्यातलं काळं होत नाही, तर हे मी इथे दाखवणार आहे. चव तर ह्याची अप्रतिम लागतेच, पण तुम्ही वेळेनुसार म्हणजे ह्याला कापून ठेवलं आणि ह्या पद्धतीने जर ठेवलं तर तुम्ही अगदी 2-3 तासानंतर किंवा तुम्ही रात्री हे असं करून ठेवलं आणि सकाळी जरी तुम्हाला पटकन इन्स्टंट बनवायचं असेल तरी सुद्धा वांग काळं पडत नाही. मग तुम्ही हे असं भरलेलं ठेवलं तरी चालेल. हे भरलेलं वांगे करायचं आहे म्हणून मी असं अख्खं वांग हे कापून घेतलेलं आहे. तुम्ही तुकडे करून जरी त्या पद्धतीने ह्या पद्धतीने मी सांगितल्या पद्धतीने जर वांग ठेवलं तर वांग काळं पडत नाही आणि चवीला अप्रतिम लागतं. तर मी सर्वात आधी इथे घेतलेले आहे भरपूर सारे वांगे. तर 1 किलोपेक्षा जास्त हे वांगे आहे. मोठं वांग आहे हे, त्यामुळे भरपूर सारे वांगे आहे. स्वच्छ धुवून आणि मी ह्याचे जे काटे असतात साईडचे ते काढलेले आहे आणि थोडंसं देठ इथे मी तसंच ठेवलेलं आहे आणि स्वच्छ धुवून सर्व पाणी निथळून आणि नंतर ह्याला हे असे मी सुरीनी आपले 4 भाग याचे करून घेतलेले आहे आणि ह्याला मी इथे लावून घेतलेलं आहे. मीठ थोडस घातलेलं आहे, त्यानंतर मी हळद घेतलेली आहे आणि थोडस हिंग इथे मी घातलेलं आहे आणि हे वांग्याला सगळीकडनं मी असं हे आतून लावून घेतलेलं आहे. तर व्यवस्थित हे मुरल्या जातं मिठामध्ये, हिंगामध्ये आणि हळदीमध्ये आणि ह्याची चव तर अप्रतिम लागतेच. पण वेळेनुसार आपल्याला थोडा कमी जास्त वेळ झाला तरी सुद्धा हे वांग काळं पडत नाही. त्यामुळे ही ते ट्रिक आहे की वांग कापल्यानंतर त्याला हळद, हिंग आणि थोडासा मीठ लावून ठेवायचं आहे चवीपुरतं आणि मिक्स करून हाताने बाजूला ठेवायचं आहे. तर ह्या पद्धतीने अर्धा तास झाले मी हे वांगे कापून व्यवस्थित इथे बाजूला ठेवलेले आहे आणि हे भरलेले वांगे करण्यासाठी हे जे मी वाटण दाखवणार आहे अप्रतिम टेस्ट या वाटणामुळे ह्या भरलेल्या वांग्यांना येते. तर इथे तुम्ही ओलं खोबऱ्याचा वापर करू शकता. मी इथे सुकं खोबरं घेतलेलं आहे. मोठी अर्धी वाटी हे खोबरं आहे. एक मोठी वाटी होती त्यातलं संपूर्ण अर्ध खोबरं मी इथे घेतलेलं आहे. पातळ स्लाइस या केलेल्या आहेत मी. कच्चच आहे, हे भाजलेलं नाहीये. अर्धा इंच इथे आल्याचा तुकडा आहे आणि ह्या तिखट मिरच्या आहेत. वांग भरपूर आहे आणि थोडस झणझणीत माझ्या इथे खायला आवडतं सगळ्यांना म्हणून मी इथे तिखटाचं प्रमाण माझ्या इथल्या आवडीप्रमाणे घेतलेले आहे. तुम्ही 3-4 सुद्धा इथे मिरचीचा वापर करू शकता. तर इथे मी चांगल्या 10-12 मिरच्या इथे घेतलेल्या आहेत आणि लसूण मी इथे 20-25 पाकळ्या मी इथे साफ करून घेतलेल्या आहेत लसणाच्या. 1.5 टीस्पून मी इथे घेतलेलं आहे जिरं आणि अर्धी वाटी इथे शेंगदाण्याचा कूट हा जाडसर कुटून मी घेतलेला आहे. तर ही कच्ची शेंगदाणे आहेत, भाजलेले नाहीयेत. तर भाजलेले असतील तरी सुद्धा चालतील, पण हे कच्चे आहेत. तर हे सर्व साहित्य आपलं भाजलेलं नाहीये. तर आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून थोडं पाणी करून थोडंसं पाणी घालायचंय. पातळ हे वाटण करायचं नाहीये आणि व्यवस्थित हे बारीक वाटण मला इथे वाटून घ्यायचं आहे. कुठलेही इथे हे पदार्थ आपले भाजलेले नाहीयेत आणि इथे आपण हे वांग व्यवस्थित त्याला हिंग हळद लावून बाजूला ठेवलेलं आहेच. तर आता हे वाटण आपण इथे वाटून घेऊ. तर इथे आपण हे संपूर्ण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेलं आहे. आधी आपण बिना पाण्याचं फिरवणार आहे, त्यानंतर आपल्याला गरजेनुसार इथे आपण पाण्याचा वापर करून हे बारीक वाटण इथे वाटून घेणार आहे. बिना पाण्याचं मी एवढंही असं केलेलं आहे. तर याच्यामध्ये आता आपल्याला थोडंसं घालायचं आहे मीठ. चवीपुरतं घालायचं आहे, फार जास्त मीठ टाकायचं नाही कारण भाजीमध्ये पण आपण नंतर मीठ घालणार आहे. फक्त अगदी थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि वांग्यांना सुद्धा आपण थोडंसं मीठ घातलेलं होतं, त्यामुळे मिठाचं प्रमाण इथे त्याच्यामध्ये किती आपण घातलं, वांग्यांचं प्रमाण किती ह्याप्रमाणे आपण इथे मिठाचा वापर करायचा आहे. तर आता थोडं पाणी घालून मी अजून बारीक वाटणार आहे. इथे थोडं पाणी घालून या पद्धतीने वाटण मी तयार करून घेतलेलं आहे. यामध्ये आपल्याला आता कुठले मसाले ऍड करायचे ते आपण बघू. वाटण मी एका डिश मध्ये काढून घेतलेलं आहे. 1 भरून टीस्पून मी घेतलेला आहे काळं तिखट, काळा मसाला जो म्हणतो आपण तो घेतलेला आहे आणि इथे शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे. हे सर्व मिक्स करून आपण ह्याचा वापर करून एखाद्या वेळेला हे एक्स्ट्रा जरी राहिलं तरी आपण ते दुसऱ्या भाजीसाठी यूज करू शकतो किंवा तुम्ही चटणी म्हणून सुद्धा जेवणाबरोबर हे खाऊ शकता. इथे थोडीशी हिंग मी घातलेलं आहे आणि आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मीठ आपण इथे प्रमाणामध्ये घेतलेलं आहे. अगदी बरोबर मीठ तुम्हाला घालायचं असेल तर भाजी झाल्यानंतर तुम्ही ह्याच्यामध्ये मीठ अजिबात घालू नका. तर मी यामध्ये अगोदर थोडंसं घातलेलं आहे, यामध्ये थोडंसं घातलेलं आहे आणि थोडासा रस्सा केल्यानंतर किती आपल्याला हवं आहे त्यानुसार मी थोडंसं मीठ घालणार आहे. बाकी इथे मग मीठ मी घातलेलं आहे. तर आता हे संपूर्ण व्यवस्थित आपल्याला हे वाटण मिक्स करायचंय.
इथे आपण हे व्यवस्थित मिक्स केलेलं आहे. तर आता आपल्याला ही वांगी घ्यायची आहेत भरून. मस्त आपले हे मुरलेले आहेत वांगे मीठ, हिंग आणि हळदीमध्ये. या पद्धतीने आपल्याला सर्व वांगे ते भरून घ्यायचे. इथे संपूर्ण वांगी आपली भरून झालेली आहे. कढई मी गरम करत ठेवलेली आहे. 3 चमचे मी इथे तेल घातलेलं आहे. कडकडीत इथे तेल गरम होऊ द्यायचंय. तेल इथे कडकडीत गरम झालेलं आहे. कढीपत्ता टाकणार आहे याच्यामध्ये मी. तर हे बघा 4-5 मोठे मोठे मी हे घेतलेले आहेत कढीपत्त्याचे. आवडीप्रमाणे तुम्ही इथे घ्या. कढीपत्ता शरीरासाठी चांगला आहे आणि ह्या वांग्याच्या भरलेल्या वांग्यामध्ये याचा स्वाद खूप छान उतरतो. आता आपल्याला इथे सर्व वांगी त्यामध्ये सोडायचे आहेत. हे जे वाटण आहे तर हे वाटणही आपण याच्यामध्ये टाकणार आहे. मीडियम गॅसवरती बघा आपण वांगे टाकले, वरून आपला मसाला टाकलेला आहे. झाकण ठेवायचं आहे. 1-3 मिनिटानंतर आपण हे उलटे करून टाकूया. 3 मिनिटं आपण याच्यात झाकण ठेवलेले. गॅस आपला मीडियम आहे. वांग्यांचा कलर बदललेला आहे. आपण त्यांना उलटे करून टाकू. साईडला आपल्याला आता थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे वाटण केलेलं आहे त्यामध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि आपण आता हे वांगे आपल्याला छान शिजवायचे आहेत. त्याच्यामुळे साईडने आपल्याला हे पाणी सर्व असं टाकायचं आहे. 1 वाटीभर पाणी मी इथे घेतलेले आहे सर्व मिक्सर धुवून. आणि शिजवून आपल्याला हे थोडंसं पाणी याच्यामध्ये अगदी राहिलं तरी थोडंसं म्हणजे घट्टपणा येतो. जास्त पाणी ह्यामध्ये आपल्याला ठेवायचं नाहीये. मीठ इथे अजून मी घातलेलं नाहीये. व्यवस्थित 50% शिजल्यानंतर मी अजून मिक्स करून आणि मीठ बघणार आहे. त्यानंतर मी इथे मीठ घालणार आहे. तर आता परत याच्यावरती आपल्याला झाकण ठेवून मीडियम गॅसवरती 15 ते 20 मिनिटं आपल्याला हे वांगे छान शिजवायचे आहे. मध्ये गरज पडली तर आपल्याला एकदा परत मिक्स करून एकदा परत कालथा किंवा चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित त्याला खालीवर मिक्स करायचं. इथे आपले बघा संपूर्ण पाणी आटलेलं आहे. थोडंसं अगदी पाणी आहे. वांग आपलं इथे छान शिजलेलं आहे. पहिले आपण 1 मिनिटासाठी वाफ दिलेली होती. नंतर उलटे करून आपण 15 मिनिटं वांगे कमी गॅसवर शिजवलेले आहेत. इथे आपली भरलेली वांगी तयार झालेली आहेत. भरलेली वांगी आपली इथे तयार झालेली आहे. ह्या वाटणाची ही वांगी खूप छान लागतात. नक्की करून बघा. इथे आपल्याला मीठ टाकायची गरज पडलेली नाही कारण मीठ अगोदर वापरलेलं होतं मी. त्यामुळे आहे त्या मिठामध्ये आपण व्यवस्थित हे वांगी इथं झालेली आहेत. तर हे बघा एकदम छान वांगी शिजलेली आहे आणि वांग्यांमधला आपला सर्व मसाला अजिबात निघून गेलेला नाहीये. पूर्ण मसाला आपला छान इथे भरलेला आहे कारण आपण खूप जास्त वांगे खालीवर करत बसलो नाही. व्यवस्थित वाफेवरती आपण ते वांगे वाफ आणि थोडीशी 1 वाटीभर पाण्यावरती आपण ते वांगे छान शिजवून घेतलेली आहेत. तर इथे आपली भरलेली वांगी छान तयार झालेली आहे. चपाती बरोबर, भाकरी बरोबर ही वांगी आपण खाऊ शकतो किंवा वरण भात आपण केला असेल तर वरण भाताबरोबर सुद्धा ही वांगी खूप छान लागतात. माझ्या चॅनलवरती व्हेज नॉनव्हेज पदार्थांची प्लेलिस्ट मी दिलेली आहे. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी दिलेली आहे. तर जरूर चेक करा. एखादी रेसिपी तुम्हाला आवडली तर करून बघा. आणि तसेच तुम्ही मला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर सुद्धा फॉलो करू शकता आणि माझ्या व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा तुम्ही ऍड होऊ शकता. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करा आणि आजच्या ह्या वाटणाची रेसिपी नक्की करून बघा. परत भेटूया असंच एका छानशा रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय बाय.